रविराज भगत सरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हा सन्मान आपण विक्रांत यांना सन्मानित करायचा। विक्रांत या आपण या। रविराज भगत सर आमच्या बरोबर गुणलेखक म्हणून आता विहांग वराडकर नक्कीच या ठिकाणी जोडले जात आहेत। अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला येताना पाहायला मिळते। प्राची श्रेयस 11 संघाकडून अतुल म्हात्रे आणि परेश म्हात्रे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करताना पाहायला मिळते। आणि सामना सुरू होण्याच्या आधी दोनही संघांच्या 12व्या खेळाडूंना विनंती असेल किंवा कर्णधारांना विनंती असेल की या गोष्टीकडे तुम्ही लक्षात द्या। या मॅचचं गांभीर्य लक्षात घ्या। दोनही संघांचे 12वे खेळाडू समालोचन कक्षाबरोबर अगदी तातडीनं जोडले जावा प्लीज। गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज गणेश कोळी मॉर्निंग टायगर फोर्स संघाकडून नक्कीच जोडला जातोय। आमच्या सोबत प्राची श्रेयस 11 संघाचे 12वे खेळाडू हे मॅच मात्र नक्कीच मित्रांनो आपल्याला पाहण्याजोगी असेल। कित्येक वर्ष या कामोठी नगरीमध्ये आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून धुमाकूळ घालणारा परेश म्हात्रे आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय। समोर गणेश कोळी पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज। पहिला चेंडू टाकला जातोय। गोलंदाजाच्या गतीचा वापर परंतु तो फटका फसलाय। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि डॉट निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। कलात्मकता नक्कीच वापरण्याचा प्रयत्न केला, तो फटका फसला गेलाय। गणेश कोळी हा खेळाडू एक नवोदित ऑलराऊंडर म्हणून आपण कामोठे नगरीमध्ये खेळताना पाहतो, ज्यानं गतवर्षी बेस्ट बॉलरचा अवॉर्ड कामोठे प्रीमियर लीगमध्ये पटकावलाय। इथे चेंडू टाकला जातोय परेशसाठी। लगातारचे 2 चेंडू डॉट पद्धतीचे पाहायला मिळत आहेत। अगदी त्या ठिकाणी फलंदाजी करत असताना काहीतरी वेगळं प्रात्यक्षिक आपल्याला परेशच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु प्रत्युत्तर त्याला देत असताना गणेशच्या हातामधून मात्र चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती सुटला जातोय आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। हे असणंही गरजेचं आहे। गोलंदाजाकडे नियंत्रण असावं, फलंदाजाकडे आक्रमकता असावी आणि नियंत्रणाने आक्रमकतेचं रूपांतर चांगलं क्रिकेटमध्ये व्हावं, तिथे क्रिकेटचा विजय होतो, ही गरज असते। आता सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळतोय। अगदी गणेशने जे 3ही चेंडू टाकलेत ना, ते 3ही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीचे टाकलेत। पहिला चेंडू लेंथ बॉल पाहायला मिळाला, दुसऱ्या चेंडूवरती त्याने यॉर्कर पद्धतीचा मारा केला आणि आता आपण एक्स्ट्रा बाउन्स अगदी लेंथवरती चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगात उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। गणेश लगातार जे 3 चेंडू डॉट। आता मात्र एक धाव घेण्यासाठी त्या ठिकाणी मजबूर केलं जाते आणि जिथे मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जात होता तिथे मात्र आता हलक्या हाताने एक सिंगल घेतले। स्ट्राईक रोटेट होती। अतुल म्हात्रे स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतील। 4 चेंडूंचा खेळ संपलाय।
एक धाव धावफलकावरती लागली आहे. प्राची श्रेयस 11 कामोठे संघाचं धावफलक नक्कीच खुलं झालंय. एक धाव धावफलकावरती लागली. आमचे रवींद्र आवारी सर मात्र नक्कीच स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं अतुल म्हात्रेसाठी काय भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळते. गणेश कोळी गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या गोलंदाजासाठी. फक्त एक धाव खर्च केली, 5 चेंडू टाकत आणि अतुल म्हात्रे आणि परेश म्हात्रे सारख्या फलंदाजाला त्या ठिकाणी रोखून ठेवण्याचं काम केलंय. पॉवर प्लेच्या षटकामधील नियंत्रित गोलंदाजी कसे असावी याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण. आता मात्र अतुल म्हात्रेनं फटका ओळखलाय आणि चेंडूला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं धुडकावून दिले. 4 धावांसाठी चौकार येतोय आणि पंच मात्र या चौकाराचा आनंद मैदानाच्या आतमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळते. एक वेग पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 5 धावा. कुठल्याही प्रकारचं नुकसान नसणार आहे प्राची श्रेयस 11 संघाला. परंतु पहिलं षटक जर पाहिलं ना तर कमीत कमी धावा दिल्यात. म्हणजे पहिलं षटक हे गणेश कोळीच्या नावावरती राहिले. संघाच्या दृष्टीने जर विचार केला तर हे षटक मॉरिन टायगर फोर्स 11 कामोठे संघाच्या नावावरती राहिले. आता दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे रणनीती केली जाणार. दुसरं षटकही पॉवर प्लेचं षटक असणार आहे. परंतु दुसऱ्या षटकामध्ये अतिरिक्त एक एक्स्ट्रा खेळाडू वाढेल आणि 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल केले जातील, क्षेत्ररक्षण कसं सजवलं जाईल, कशा प्रकारे रणनीती आखली जाईल हे नक्कीच पाहण्याजोगं असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होते प्रतीक म्हात्रे. एक नवोदित खेळाडूच्या गोलंदाजीचा तुम्ही विचार करावा लागेल. या खेळाडूंना आत्तापर्यंत ज्या वेळेस या कामोठे नगरीमध्ये क्रिकेट खेळताना गोलंदाजी केली अगदी त्यानं क्रिकेट रसिकांना मन मुराद आनंद देत अगदी चांगली गोलंदाजी केली आहे. प्रतीक म्हात्रे पहिला चेंडू टाकलाय परेशसाठी आणि परेशनं मात्र त्याला अगदी आणि अगदी स्क्वेअर लेगला धुडकावून दिले. चेंडू सीमारेषा पार जातोय, येतोय चौकार. ज्या परेश मात्रला आतापर्यंत थांबवण्याचं काम केलं होतं पहिल्या चेंडूवरती चांगला फटका आलाय आणि आता परेशच्या बॅटमधून धावा जमवण्याची वेळ सुरू झाली आहे. आता मात्र इथे आपल्याला काय पाहायला मिळतंय, हो त्याचं नव्हतं करणारं क्षेत्ररक्षण. गुणवंत गोवारी सारख्या क्षेत्ररक्षकानं अशी चूक करावी काय, तर नक्कीच नाही. चित्त्यासारखी चपळाई त्याच्या अंगामध्ये कितीतरी वेळा क्षेत्ररक्षण करत असताना तो फलंदाजांना फसवतो, परंतु इथे मात्र तो फसलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला ना तरी प्रतीक म्हात्रे सांगतोय की माझ्या पिटाऱ्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू आहे, माझ्याकडे खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि मी त्याचा वापर करेल. आलेत ना 4, येऊ द्या, काही हरकत नाही, मी इथून कमबॅक करेल. आयुष्यामध्ये पुनरागमन कसं करायचं, फक्त क्रिकेटच्या खेळात नव्हे तर प्रत्येक सातत्याने पावला पावलावरती ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. हो 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 हो, काय गोलंदाजी. आता मात्र परेश म्हात्रेच्या इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. परेश मात्र बॅक टू द पवेलियन.
मकरंद भगत ही जोडी कितीतरी वेळा मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना आपण नक्कीच पाहिली आहे. दोनही फलंदाज अगदी मकरंद भगतचा जर विचार केला तर परफेक्ट टायमिंगने क्रिकेट खेळणारा खेळाडू येतो. तो जास्त ताकदीचा वापर करत नाही, गोलंदाजा गतीचा जास्त वापर करतो. 360 खेळण्याचा नक्कीच त्याचा मनसुबा तो मैदानाच्या आतमध्ये सक्सेस करून दाखवत असतो. इथे मक्कू फलंदाजी मार्कवरती आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रतीकनं मात्र अगदी या ठिकाणी मनमोहक गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. लाट बॉल असणार आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहा, आमच्या आयोजन कमिटीकडून सर्व प्रेक्षकांना सूचना आहे, ज्यांना ज्यांना चहा प्यायचा ना त्यांनी सर्वांनी चहा प्या, कुणीही पैसे देऊ नका. आमची आयोजन कमिटी पैसे देणार आहे. आमच्या आयोजन कमिटीच्या एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या ठिकाणी आयोजन कमिटीकडून आलेल्या रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा या ठिकाणी चहा नाश्त्याची सोय. दरम्यान एक धाव धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 2 षटकांनंतर धावफलकावरती 10 धावा लागल्या गेल्यात. पहिलं षटक गणेश कोळीने हाताळलं. पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या, त्याने 5च धावा दिल्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक म्हात्रेनं षटक हाताळलं. प्रतीक म्हात्रेनं काय केलं, प्रतीक म्हात्रेनं 5च धावा खर्च केल्यात, परंतु एक विकेटचं पतन परेश म्हात्रेसारख्या एका चांगल्या तुल्यबळ फलंदाजाला त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर पाठवले. आता क्षेत्ररक्षणाचा विचार करूया. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर म्हणजेच बाउंड्री लाईनवरती खेळताना पाहायला मिळतात. गुणवंत गोवारी, निखिल मोहिते हे मॉर्निंग टायगर फोर्सचे खेळाडू आपल्याला नक्कीच बाउंड्री लाईनच्या दिशेनं पाहायला मिळत आहेत. काऊ कॉर्नरला गुणवंत गोवारी, लॉंग ऑफवरती निखिल मोहिते, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सजवला गेला आहे. पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या दिशेने आपल्याला राणा पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण आता खुलं केलंय आणि गणेश कोळीच्या हातामध्ये पुनश्च एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी कर्णधारानं चेंडू दिलाय आणि गणेश कोळी सज्ज झालाय. मकरंद भगतसाठी चेंडू टाकलाय आणि मकरंद भगत आशाभूत नजरेनं बघतोय पंचांकडे. पंच कळत इट्स फेअर डिलिव्हरी. हा एक चांगल्यात चांगला अत्युत्कृष्ट चेंडू आहे. काय गोलंदाजी करतोय, वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकतोय. फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ताळमेळ गवसत नाहीये, सूर गवसत नाही. अगदी रोखून ठेवण्याचं काम केलंय. गणेश कोळीची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकलेत त्यानं. मकरंद भगत सारख्या एका वादळाला थांबवण्याचं काम केलंय. आता मकरंद भगतला किती वेळ तो थांबवणार. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दूरवरून 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. प्राची श्रेयस 11 कामोटे संघाकडून ज्या धावांची नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता असते त्या धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या नाहीत. हळूहळू धावफलक पुढे सरसावत धावफलकावरती 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक गुणवंत गोवारी इंटरेस्टेड. झेल टिपला जाईल. अतुल म्हात्रे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जाईल आणि गणेश कोळीला इथे मिळेल मोठी सफलता. अतुल म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन.
क्रमांक 3. चला जाऊया पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय धावपलकावरती 13 धावा, 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपले. तर 2 विकेटचं पतन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजांनी अगदी रोखून ठेवण्याचं काम केले. आता गोलंदाजी मार्कवरती छोटा पॅक बडा धमाका गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. गतवर्षीच्या कामोटे प्रीमियर लीगमधील बेस्ट गोलंदाज आणि बेस्ट फिल्डर, माफ करा, बेस्ट फिल्डर रवी कडू गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. आमचे आपल्या कामोट्यातील एक गोड आवाज समालोचक, सूत्रसंचालक, निवेदक मान्य श्री सुशांतदादा पाटील यांचं आगमन होत आहे. रवी कडू आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. संदेशसाठी चेंडू टाकला जातोय. फसवा चेंडू, काय चेंडू टाकला जातो या ठिकाणी. अगदी पहिला चेंडू अगदी चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळाला. वाईटसाठी आपल्याला रिव्ह्यू पाहायला मिळतोय. याच्यानंतरची डिंगडोंग आहे, डिंगडोंग आणि मोरी आहे. नक्कीच लवकरात लवकर हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. या ठिकाणी तिसरे पंच आमच्या बरोबर जोडले गेलेले आपण रिव्ह्यू मध्ये नक्कीच स्क्रीनवरती पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा वाईट चेंडू नसणार आहे आणि पंचांचंही तेवढंच कौतुक करावं. अगदी योग्य डिसिजन मात्र नक्कीच त्या ठिकाणी ऑन फील्ड पंचांनी दिला होता. आता मात्र टीमचा रिव्ह्यू गेलेला असणार आहे. मकू भगतनं तो कॉल दिला गेला, परंतु तो आता कॉल नसणार आहे, कारण एकच रिव्ह्यू आपल्याकडे उपलब्ध होता. प्रत्येक टीमकडे एक एक रिव्ह्यू असणार आहे. इथे मात्र आक्रमण गणेश कोळी, चेंडू खाली. ओ 4 धावा. खेळाडूंकडे आक्रमकता असावी परंतु उतावळेपणा नसावा. आपल्याला गणेश कोळीच्या माध्यमातून हेच पाहायला मिळालं. उतावळेपणा जास्त होता आणि तो उतावळेपणा अंगलट आलेला आहे. 4 धावांसाठी चेंडू गेला. फसवलं होतं त्या ठिकाणी मकरन भगतला. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. इथे काय एलिव्हेशन पाहायला मिळालं. अगदी आणि अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला फिरकावून दिले. 6 धावांसाठी चेंडू सीमारेषा पार. आलाय खणखणीत, दणदणीत, उत्तुंग, लांबच लांब एक नेत्रदीपक फटका. रनअपमध्ये थोडासा अडथळा पाहिल्यानंतर मात्र नव्याने सुरुवात करावी लागतीये. आता मात्र मकुची बॅट थळपली. जिथे धावा येत नव्हत्या तिथे धावा येताना इथे श्रीरावीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या बाहेर आयवा कॅच. योगेश लंके या आपण 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे.
नक्कीच योगेश लंकेने तो कॅच घेतलाय, तो आयवा कॅच नसणार आहे कारण ते खेळाडू आहेत. आयवा कॅच फक्त प्रेक्षकांसाठी आहे. आता मात्र इथे आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळते, परंतु दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय रविराज कडू यांचा, रवी कडू यांचा. मकू भगतनं आणि एक नवसंजीवनी देणारं धावफलक आपल्या समोर आणलंय. धावफलकावरती 29 धावा लागल्यात. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला चांगलं तटवलंय, पॉईंटच्या दिशेने एक धाव घेतली, दुसऱ्या धाव्यासाठी वेगानं येत आहेत, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. गुणवंत गोवारीचं मात्र नक्की थोडंसं नियंत्रण बिघडतं. 2 धावा पूर्ण झाल्यात. आता 31 धावा धावफलकावरती लागल्या जातात. ओव्हर षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलं. शेवटचं षटक 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. या आता 6 चेंडूंमध्ये शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. 6 चेंडूंमध्ये काय होणार, काय घडणार. डीजे पहा, सर्व खेळाडू आणि आलेले क्रिकेट रसिक यांना सर्वांना विनंती असेल की या ठिकाणी एक सूचना आहे. या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्समध्ये एक ॲक्टिवा होंडा गाडीची चावी आहे. काल कुणाची तरी ती हरवली होती. ज्यांची असेल त्यांनी या ठिकाणी येऊन ओळख पटवून ती घेऊन जायची आहे. होंडा ॲक्टिवा गाडीची चावी आहे, ती ज्याची कुणाची असेल त्याने या ठिकाणी येऊन ओळख पटवून द्यायची आहे आणि घेऊन जायची आहे. धन्यवाद. जाऊया षटकचं शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शंकरभाई जाधव अर्थातच टायगर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे फक्त 3 मिनिट शिल्लक राहिलेत. आपण 25 मिनिटांचा कालावधी नक्की सेट केलेला असतो 5 षटकांसाठी आणि 3 मिनिटांचा कालावधी राहिला. या गोष्टीकडे लक्ष द्या. संदेशसाठी पहिला चेंडू टाकला जातोय. हो 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 हो, इथे काय पाहायला मिळतंय. पहिला चेंडू विकेटसाठी 200 रुपयांचे पारितोषिक रवींद्र आवारे यांच्याकडून असणार आहे. टायगरनं मात्र नक्कीच गोलंदाजी मधला जोर आल्यास सरशी दाखवलाय. संदेशला मैदानाच्या बाहेर पाठवून दिले. जीवन भेंडे नवीन फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती असेल. वारंवार याच सूचना आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याची वेळ येऊ देऊ नका, कारण तितका वेळही आपल्याकडे नसणार आहे. अजूनही पहिल्या फेरीचा एक सामना आपल्यापर्यंत असणार आहे. त्यानंतर आपल्याकडे अजून भरपूर खूप सामने आहेत, कारण फक्त इंटर कॉलनीच नव्हे तर ग्रामीणच्या सुद्धा मॅचेस आपल्या भरपूर बाकी आहेत. त्यामुळं आपण वेळ घेऊ नका प्लीज. वेळेचं गांभीर्य लक्षात घ्या. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालंय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालात. जीवन भेंडे स्ट्राईक एंडवरती आलाय, तो सज्ज झालाय. त्याला चेंडू टाकलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला जाईल. लगातारची दुसरी विकेट आणि पुन्हा एकदा 200 रुपयांचं पारितोषिक. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रोखून धरलंय दी रविराज भगत आणि टायगर भाऊ, दोघांच्या मालकीचे 2 संघ आमने सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि रविराज भगत यांचं मन किती मोठं आहे पहा. तिकडून टायगर भाऊंनी 2 विकेट घेतल्यात, इकडून ते त्यांना प्रोत्साहन देत आहेत. आणि इकडे प्राचीन एज 11 कामोठे संघाचे ते ओनर आहेत. आणि या विकेटला 500 रुपये सभाजी जरडे यांच्याकडून. हलक्या हाताने इथे विकेटचं पतन होण्याची संधी. 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये कॉटन बॉल. काय पाहायला मिळतंय मित्रांनो. खेळाडूचा समावेशच नसणार आहे. प्रेक्षकांची मागणी आहे पंचसाहेब. दुर्वेश गोवारी नवीन फलंदाज आलाय. नॉट स्ट्राईक एंड वरती पाहतोय. मकरंद भगत स्ट्राईक एंड वरती. टायगरचा पुढील चेंडू मक्कू साठी. वाह, गुडघा टेक तमाशा देख चेंडू सीमारेषा पार. षटकार षटकार षटकार. जोरदार टाळ्या आपल्या सन्माननीय पंचांसाठी. पहा, फक्त क्रिकेटची सेवा नाही तर प्रेक्षकांची सेवा सुद्धा त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. ते एलिव्हेशन असलं पाहिजे. मकरंद भगतसाठी इथे चेंडू टाकला जातोय आणि डॉट चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो. एक जोरदार फटका आल्यानंतर सुद्धा कमबॅक आपल्याला शंकरबाई जाधव अर्थातच गोलंदाज टायगर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. टायगर भाऊ सज्ज. इट्स अ वाईड बॉल. खराब डिलिव्हरी. अडोतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या मोठा फटका खेळत असताना सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. टायगर यांच्यावरती चढवलेलं आक्रमण आणि लगातार इथे मात्र आपल्याला या षटकामध्ये 2 षटकार ठोकताना आपण पाहिलं. मकरंद भगत याला दर्जेदार बॅटिंग मकरंद भगतच्या बॅटमधून. खेळाडू असतील
ते फलंदाजीसाठी येताना या पॅव्हिलियन्समधून येतील, या सूचनेकडे लक्ष द्या. चला किरण गाडगे आमच्या बरोबर जोडले गेलेत. चला, एका स्कूटी मालकाची काल चावी हरवली होती, ती चावी घेण्यासाठी ते आलेच आणि आयोजकांचे त्यांनी आभार मानले. आम्ही त्यांचं सुद्धा कौतुक करतो आणि आयोजकांची ही मेहनत आता फलास आली. टॉस यानंतरच्या मॅचचा केला जाईल. एका बाजूला निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग 11 त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल मोरिया 11. दोनही टीमचे कॅप्टन चला लगेच यायचे, रिपोर्टिंग करायचे. बॅट्समन बॅटिंग करणारी टीम लगेच बॅट्समन आपण मैदानामध्ये पाठवायचेच. आणि इथून आयोजकांनी सूचना दिल्यात. चला आपण नाणेफेकीचा कौल करून घेतोय. पाटील साहेब, माननीय श्री रविराज भगत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतोय. आपल्याबरोबर जोडले गेलेत संघनायक मोर्या 11 पंकज घाडगे आणि निशांत डिंगडॉंग 11 कामोठी संघाचे कर्णधार किरण गाडगे. नक्कीच नाणं मात्र आकाशाकडे या ठिकाणी हेडची मागणी केली जाते आणि आपल्याला पाहायला मिळते हेड. नक्कीच निशांत डिंगडॉंग 11 कामोठे संघ मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकतोय. किरण, काय सांगाल, मोर्या 11 कामोठे संघासमोर आपण खेळणार आहात, आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत आहेत, तर काय रणनीती असेल आणि किती धावापर्यंत रोखण्याचं नक्कीच आपण त्या ठिकाणी प्रयत्न कराल? 5 ओव्हरमध्ये 50 आत रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मोर्या 11 कामोठे संघाचा कर्णधार पंकज घाडगे, एक ऑलराऊंडर खेळाडू. पंकज, आपली रणनीती काय असेल? फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय, तर आपला कुठल्या खेळाडूकडून जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल? हैदर शेख. धन्यवाद, थँक्यू. तर धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्समधून आपल्यापर्यंत खूप काही घडामोडी पोहोचवल्या गेल्या, परंतु इथे सर्व संघांना एक सूचना येते. महत्त्वाचा नियम आहे, याच्याकडे दुर्लक्ष तुम्ही करू नका. आता समजा जर एखादी मॅच चालू असताना एखादं सत्र झालं, एखादी इनिंग झाली आणि दुसऱ्या सत्रामध्ये जर फ्लड लाईट्स जे टावर आहेत, नाईटमध्ये आपण स्पर्धा खेळवणार आहोत, बरोबर 6:17 त्या फ्लड लाईट्स ऑन होतील. टाईम तिथे सेट केलेला आहे, ऑटो टायमिंग आहे, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा चेंजेस केला जाणार नाही. 6:17 तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये खेळ करायचा आहे आणि 6:17 परफेक्ट ॲटो टाईमवरती फ्लड लाईट्स ऑन होतील, याची दक्षता आपण घ्यायची आहे. तर मॅच ऑन, गेम ऑन होईल. इथे मॅच नंबर आजच्या दिवसातील ग्रुप स्टेजमधील पहिल्या फेरीतील 5वा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. एका बाजूला गुड मॉर्निंग टायगर 11 टीम त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते, प्राची श्रेयस 11. एका बाजूला कॅप्टन संदेश भगत, एका बाजूला कॅप्टन परेश म्हात्रे. टॉस जिंकला होता संदेश भगत या कॅप्टननं. त्यानं निर्णय घेतला, सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं परेश म्हात्रेच्या प्राची आणि श्रेयस 11 टीमला. परेश म्हात्रेचा जो संघ होता ना, तो सुरुवात अगदी डगमगीत झाली होती. कॅप्टनला पूर्णपणे निस्तनाबूत केला बॉलिंग करणाऱ्या टीमला, परंतु टार्गेट एक सम टोटल आता आपण असं म्हणूया 45चं टार्गेट आहे. सेट इथे अंतर चेस करायचं आहे 45. मॅच ऑन, गेम ऑन. उत्तरार्धात सुरुवात गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज अतुल. पहिला बॉल, पहिलाच बॉल. सूर्यकुमार यादवच्या स्टाईलनं सुपला शॉट, चौकार. अंपायर्स खूप चांगली त्यांची भूमिका या स्पर्धेमध्ये सादर करत असताना. गुणवंत गोवारी हा बॅट्समन बॅटिंग करतोय, त्याच्या अगेन्स्ट अतुलचा बॉल होता. गुणवंतनं हेरलं की पाठीमागचं क्षेत्र पूर्णपणे खालती, अशा मुवमेंटला
आपण पाठीमागे बॉल जर टॉस केला ना, पाठीमागे टाकला ना, तर त्या बॉलवरती चौकार येऊ शकतं आणि तेच कार्य त्यानं या बॉलवरती केलं. अतुल आवटी हा बॉलर इथे बॉलिंग करतोय. अतुल मात्र आहेत बॉलिंग करण्यासाठी. पुढे सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट्स. हा फटका ऑनसाईडला डीपमध्ये फिल्डर आहे तिथे तैनात. 1 रन पूर्ण झाले. फ्लंबिंग पाहायला मिळाली. दोन्ही बॅट्समनचा प्रयत्न चालू होता की दुसरी रन चोरायची, परंतु संघाला पुढे न्यायचं असेल, संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं असेल ना, तर पार्टनरशिप बिल्डअप करणं फार इम्पॉर्टंट असतं. एखाद्या मॅचमध्ये 2 खेळाडू सलामीवीरांचा चांगला खेळ झाला ना, तर ती मॅच धावांचा पाठलाग करणारी जी टीम आहे ना, ती सहजतेने जिंकत असते. परंतु अतुल मात्रे हा एक जुई टीमचा अष्टपैलू वेगवान ऑलराऊंडर आहे. यावेळीचा बॉल तितकाच वेगवान बॉल होता. संदेश भगतच्या अगेन्स्ट ग्रामीण संघातून एकाच खेळणारे हे 2 खेळाडू आज कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत. आणि जेव्हा तुम्ही एकमेकांच्या विरोधात खेळताना, क्रिकेट हा खेळच तसा आहे. क्रिकेट हा एक इमोशनलचा गेम आहे. क्रिकेट या खेळामध्ये भावकी पाहिली जात नाही. क्रिकेट या खेळामध्ये गावकी सुद्धा पाहिली जात नाही. क्रिकेटमध्ये प्रत्येकजण आपली कमेंटमेंट देत असतो. फटका सजवलाय, परंतु फिल्डर तिथे तैनात. संदेश भगतला इथे माघारी पाठवलंय अतुल मात्रेनं आणि 420 होल्डचा झटका लागेल बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी गुड मॉर्निंग टायगर टीमला. करणारी टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. आपण अतुल मात्रेचं मी कौतुक करेन. अतुल मात्रेनं आजच्या दिवसातील हा एकमेव असा गोलंदाज आहे की त्यानं कव्हर आणि पॉइंटला फिल्डर तैनात केला. पॉवर प्लेच्या P1च्या पहिल्या षटकामध्ये सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना, स्पर्धेतील कॉमेंट्री करत असताना पाहिलं तर एक फिल्डर लॉंग अपला असायचा, एक फिल्डर डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर अशा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं. परंतु अतुल मात्रे हा जो गोलंदाज आहे ना, त्याला माहिती होतं संदेश भगतच्या आपण मुख्य टीममधून दोघं एकसाथ खेळत असतो. संदेश भगत डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंटला चांगली बॅटिंग करतो. अशा मुवमेंटला त्यानं शॉर्ट अप लेनचा बॉल आपटला आणि तो बॉल बरोबर त्या ठिकाणी फिल्डर होते गणेश आणि त्यांनी ती कॅच टिपली. मनोज होते फिल्डर. नवीन बॅट्समन गणेश मैदानाच्या आतमध्ये येतील. गणेशनं वेगवान बॉलिंग केली होती. आता अतुल मात्रेचं आव्हान आहे. तेच तर्रार अतुल मात्रे. जुई एक्सप्रेस या नावाने या गोलंदाजाला ओळखलं जातं. वेगवान वेगवान वेग. जुई गावातून कामोठे गावामध्ये आलेली ही जुईची जी धावती लोकल आहे ना, ती आता प्रचंड महावेगाने गोलंदाजी करायला लागल्या. कदाचित अंपायर्सकडे आता डिसिजन पेंडिंग राहील. अंपायर्सचे इमोशनल खूप काही सांगून जातील. कॅमेरामॅन ते कैद करत असताना आपल्या कॅमेरामध्ये खूप काही घडामोडी मॅचमध्ये होत असतात आणि सामन्यांमध्ये चढ उतारपणा या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. क्रिकेटची काही नियमावली असते, त्या नियमावलींचा वापर या स्पर्धेमध्ये केला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जी नियमावली आहे ना, ती संपूर्णपणे वापरली जाते. इथे अतुल मात्रे हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. आता पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. आता महागडं ठरेल असं वाटलं होतं, परंतु त्यानं आत्तापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. वेग वेग आणि वेगच. आता वेगापेक्षा काही बोलत नाही अतुल मात्रे. अतुल मात्रे कशासाठी ओळखला जातो, अतुल मात्रेची ओळख काय आहे आणि अतुल मात्रे हा एक जुईचा अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे, तोच ते दाखवतोय. एक ओव्हरचा खेळ संपेल. धावसंख्या 5. चला स्पीड अप करायचं आहे. फिल्डिंग करणारी टीम. अजूनही खूप साऱ्या मॅच आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. 40चं टार्गेट आहे अजूनही. 4 ओव्हरला 40 पाहिजेत. सुरुवातीला असं वाटलं होतं की 5 ओव्हरमध्ये 45 म्हणजे सामना सोपा आहे. अतुल मात्रे वरती पहिल्या बॉलवरती चौकार आला. अजून सामना क्लोज झाला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. परंतु क्रिकेटमध्ये माणसाची वेळ आणि मैदानातील खेळ बदलायला वेळ लागत नसतो. आज तेच चित्र तुम्हाला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. संध्याकाळचं सत्र आता कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगचा शेवटचा अंतिम दिवस आहे
आणि प्रेक्षकांची अल्लड आणि प्रचंड गर्दी व्हायला सुरुवात झाली. प्रत्येकजण जे जे आमचे स्टँड आहेत ना, स्वर्गीय गेनू नारायण म्हात्रे स्टँड, त्याच्यानंतर स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड, त्याच्यानंतर आमच्या आयोजकांनी जे स्टँड बांधलेत ना त्याच्यामध्ये बसून या मॅचचा आस्वाद घेत आहेत. जे जॉबवरून मंडळी सुटलेत, आज संडेचा दिवस आहे, काहींना सुट्ट्या नसतील, काहींना सुट्ट्या असतील आणि काही जण फेरफटका मारण्यासाठी आज कामोटे नगरीमध्ये आले असतील ना. स्वर्गीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील या क्रीडांगणावरती या मॅचचा ते आस्वाद घेतात, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. जे प्रेक्षक जे क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईन झालेच या संध्याकाळच्या सत्रामध्ये, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅचच्या दिशेने जाऊया. जीवन भेंडे हा बॉलर इथे बॉलिंग करेल. स्ट्राईक एंडला बॅट्समन गुणवंत गोवारी. एक स्लाइड ॲक्शनचा बॉलर आहे. इथे अंपायर्सकडे लाऊडली अपील झाली होती, पण तो अंपायर सांगतात की हे बॅटची एज सर्वात जवळून ही मॅच जे पाहतात ना ते अंपायर्स असतात आणि 1 रनचा पारदर्शक नियम इथे वापर केला अंपायर्सना. इशारा 1 रनचा होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 वरती. जीवन बेंडे लेफ्ट हँडेड हा बॉलर आहे. जुई टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक वर्ष या गोलंदाजानं उत्तम गोलंदाज म्हणून आपली एक वेगळी छाप सोडली. आता स्ट्रायकरला बॅट्समन एक नवेदित बॅट्समन तुम्ही गणेशला पाहू शकता. एक यावेळेस बॉल अंपायर्सकडे लाऊडली अपील झाली होती. डायरेक्ट हिटची संधी प्राप्त झाली होती, परंतु तिथे 1 रनची प्राप्ती होईल. अंपायर सिग्नल पुन्हा एकदा बॅट कटचा येतोय. प्रोफेशनल अंपायर्स कशा रीतीचे असावेत, ऑफिशियल अंपायर्स एखाद्या स्पर्धेमध्ये कशा रीतीचे असावेत, हे 2 अंपायर्स त्याचं दर्शन घडून देत आहेत. दोन्ही अंपायर्सनं गेले 3 दिवस यशस्वीरित्या ही स्पर्धा नेण्यामध्ये त्यांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. डोल्यामध्ये तेल घालून स्पर्धेतील नियमांमध्ये फेरबदल, स्पर्धेतील खेळाडूंना योग्य तो डिसिजन देण्याचं काम हे अंपायर्स करत असतात. जीवन भेंडे हेलिकॉप्टर उडवला. तिथे 1 अंडर कॅच घेण्याचा प्रयत्न होता मिडअपच्या फिल्डरचा, परंतु कॅच निसटला हातातून. 1 रनची प्राप्ती होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. धावसंख्या 8. गुणसंख्या लेखक आमच्यासोबत वियांगदादा जॉईन झालेच. ज्युनियर ऋषी नाईक म्हणून त्यांना संबोधलं जातं. इथे दांडी 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 गोल. कारले डोंगरची ती छान आहे आणि तिच्याच मुले माझा दिवस खूप छान आहे. आई एकविरेला इथे आता दुपारच्या सत्रामध्ये वंदन केलं गेलं. आता संध्याकाळचं सत्र आलं आणि उत्तरार्धामध्ये ही स्पर्धा जात असताना आमच्या डीजे खूप चांगलं संगीत त्यांच्याकडून वाजवलं जात आहे. नवीन बॅट्समन विजय. विजयी बॅटिंग त्याला करावी लागेल. इथे बैठक स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. नटराज स्टाईलनं बॉलला फिरून मारायचं होतं, परंतु डॉट बॉलची सांगता केली जाते. पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 मध्ये कशा रीतीची बॉलिंग पाहिजे. टार्गेट जर एक छोटंसं असलं ना तरी त्याला भलं मोठं करण्यासाठी तुमचे उत्तम गोलंदाज वापरले आणि त्या गोलंदाजानं चांगली कामगिरी केली ना, ते टार्गेट मोठं व्हायला वेळ लागणार नाही. हेच दाखवत आहेत गोलंदाजी करणारे प्राची श्रेयस 11 टीमचे बॉलर्स. जीवन भेंडे जुईचा हा बॉलर आहे. हा बॉल व्ही शेपमध्ये जात असताना लॉंग आपला फिल्डर तिथे तैनात आहेत. 1 रनची प्राप्ती होईल. रन्स वाढेल एकेरीना 9 रन्स होतील.
2 ओव्हरचा खेळ संपेल जर का बॉलिंग करणाऱ्या प्राची श्रेयस 11 टीमच्या दोन्ही पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2 मध्ये बॉलिंग करणाऱ्या अतुल मात्रा आणि जीवन बेंडे यांची बॉलिंग प्रेक्षकांना आवडली असेल ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय बॉलिंग केली त्यांनी. धावसंख्या धावफलकावरती 9 रन्स होतील. येणारे 18 चेंडू शिल्लक असेल आणि 36 धावसंख्येची गरज आहे. 18ला 36. येणारे 18 बॉल 36 धावसंख्येची गरज. गोलंदाज तिसरे वापरण्यात येत आहेत आता या मॅच मध्ये. दुर्वेश गोवारी नौपाड्याच्या ग्रामीण फॉर्मॅटमधून हा खेळाडू खेळ करत असतो. आज कामोटे जुई नौपाडा प्रीमियर लीग मध्ये प्राची श्रेयस 11 या टीम मध्ये तो खेळ करतोय. स्ट्राईक एंडला बॅट्समन विजय. इथे बॅटची लिडिंग कॅच घेतली होती. विकेट किपर परेश मात्रेकडून चूक झाली, कॅच डाऊन झाली आणि डॉट बॉलची सांगता. समीकरण आता थोडं कठीण होत चाललंय. समीकरणामध्ये थोडा जोश यायला लागलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या. विजय तो सुद्धा नौपाडा ग्रामीण टीम कडून खेळत असतो. आज एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यानंतर एकमेकांच्या विरोधात फटकेबाजी करायची असते, धावा रोखायच्या असतात, धावांना बंधन लावायचा असतो आणि एक मोठं बॅटल जे नेट प्रॅक्टिसमध्ये खेळाडू एकत्र खेळत असतात, ते घरच्या मैदानावर ते एकत्र प्रॅक्टिस करत असतात. त्यांचे एकमेकांचे धागेदोरे जे आहेत ना, एकमेकांचे वीक झोन स्ट्रॉंग झोन हे माहिती असतात आणि असं बॅटल बघायला अनेकदा प्रेक्षकांना मज्जा येत असते. अनेक इंटरेस्टिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. फटका हवेत सजवलाय, फिल्डर नाहीयेत तिथे, डाऊन होईल कदाचित आणि एका टप्प्यानं बॉल स्वर्गीय अनिरुद्ध गोवारी स्टँड मध्ये जाणारा हा चौकार. ज्यांची ज्यांची संध्याकाळच्या सत्रामध्ये चॅटिंग चालू आहे ना, त्या त्या प्रेमवीरांना आता डीजे एंटरटेन करायला लागलेत. प्रेममय संगीत आता वाजवली जातात आपल्या बात्यातून डीजे काढत असताना. 16 चेंडू शिल्लक आहेत, 32 धावसंख्येची गरज. अंपायरचं आम्ही कौतुक करू. एक स्टायलिश अंपायर आणि एक डान्सिंग अंपायर आपण म्हणूया. 16 बॉल 32 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम आहे. धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. इथे हा फटका फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही, जसा पाहिजे तसा झाला नाही. अंपायर सिग्नल सांगतात की बॅटकट आहे, तिथे 1 रन्स वाढेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 वरती. आता समीकरण मात्र आलं, येणारे चेंडू शिल्लक असतील 15 आणि गरज आहे 31 धावसंख्येची. सामना जो आहे ना समप्रमाणात चाललाय. सामना दोन्ही संघांच्या बाजूने चाललाय आणि सामन्यामध्ये वजनदारपणा आहे ना, तो मात्र दोन्ही संघांच्या बाजूने सेम प्रमाणात आहे. आणि असेच मॅच असेच सामने प्रेक्षकांना नेहमीच आवडत असतात. आणि आता प्रेक्षक या मॅच मध्ये गर्दी करत असताना, या मॅच मध्ये डोल्यात तेल घालून ती मॅच एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. गुणवंत गोवारी हा महत्वाचा बॅट्समन आहे या मॅच मधला. जय आणि पराजयामध्ये जो खेळाडू लपलाय ना, तो गुणवंत गोवारी. दुर्वेश नेक्स्ट बॉल. इथे हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुणवंत गोवारी ब्रँडर सिक्सर.
असताना कारले गडाकडे तुम्ही पाहिली, सर्वांचा व्हॉट्सअपचा टेक्स्टर, इंस्टाग्रामची स्टोरी आणि अनेक रील्स त्या पालखीच्या सुद्धा व्हायरल होत असताना आपण पाहिल्या. त्या पदयात्रेनं सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. इथे हा फटका आगल्या वेगळ्या शैलीनं एक्झिक्यूट केला होता बॅट्समन गुणवंत गोवारीनं. तिथे 1 रन्स वाढेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 वरती. येणाऱ्या 13 चेंडू शिल्लक असतील आणि गरज असेल 24 धावसंख्येची. 13 चेंडू 24 धावसंख्येची गरज. सामना गुणवंत गोवारी म्हटलं होतं की हा महत्त्वाचा बॅट्समन या मॅच मधला दुवा आहे, जय आणि पराजयामध्ये लपलेला. त्यानं लगेच 6 मारला. आता स्ट्राईकला बॅट्समन आलेत, विजय राणा. शेवटचा बॉल या ओव्हरचा, शेवटचा बॉल. फटका मिस टाइम आहे, उलटी कॅच आहे आणि तिथे कॅच डाऊन झाली. चेंडूचा पाठलाग चाललाय, रेस लागलाय. फिल्डर आणि चेंडूमध्ये बॉलला आतमध्ये ढकललं बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आणि तिथे 2 रनची प्राप्ती झाल्या. 3 झाल्यात पूर्ण डायरेक्ट हिट्स. कदाचित परेश मात्र मास्टर मांडल्या. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही तर चातुर्यपणाचं लक्षण वापरलं ना तर तुमचा घात होऊ शकतो. कारण अनेक स्पर्धांमध्ये परेश मात्र त्या स्पर्धांमध्ये अनेक विक्रम कोरलेत. इथे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 या धावसंख्येवरती. येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि गरज आहे 21 धावसंख्येची. जाऊन क्या 24 येणारे चेंडू शिल्लक असेल 12 आणि गरज आहे 21 धावसंख्येची. आता गोलंदाज अतुल मात्रे हा निर्णायक गोलंदाज आता वापरलाय. आता एक बिग फाईट, एक हाय व्होल्टेज ड्रामा, बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एक बेनिफिट होता अतुल मात्रे ज्या वेळेस पहिलं षटक त्यांना हाताळलं त्यावेळेस त्यानं आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड करणं बॉलिंग केली. आता तो बॉलिंग करण्यासाठी आपण पाहिलं तर स्वर्गीय गेनू मात्रे स्टँड कडून तो बॉलिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल अतुल मात्रेचा. इथे पहिला बॉल, पहिला फटका सुद्धा हवेत आहे. लॉंग ऑनला कोणतीही चूक नाही. बॅट्समन होतोय झेलबा. जात असताना मैदानातून बाहेर पाहिली. 11 चेंडू शिल्लक असेल, 21 धावसंख्येची गरज आहे. आता सकाळच्या 17 पासून संध्याकाळच्या 17 पासून पर्यंत आपण वन साइडेड मॅच व्यंग होत असताना पाहिला. आता प्रेक्षकांना या मॅचची आतुरता लागली होती, ओढ लागली होती की एखादी जी मॅच आहे ना ती समप्रमाणात चालली पाहिजे, ती फाईट झाली पाहिजे. क्रिकेटचे टसन, क्रिकेटची जिद्द पाहायला आवडत असते. येणारे 11 बॉल 21 ची गरज. बॅट्समन निखिल. इथे व्हेरिएशन आहे. कदाचित अतुल मात्रे 12वीला सायन्स स्टुडंट होता. फिजिक्सचा तो 3रा नियम शिकला आहे. फॉर एव्हरी रिॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. रिव्ह्यू सिस्टीम इथे मागणी केल्या. न्यूटनचा 3रा नियम सातत्यानं सांगत आला की फॉर एव्हरी रिॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जेवढ्या गतीने तुम्ही बॉल टाकाल ना तेवढ्या गतीने तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाऊ शकतो. पण तो चेंडूमधील गती तुम्ही काढून घेतली ना तर तुमचा बचावात्मक काम होऊ शकतं आणि अतुल मात्र तेच दाखवलं. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी आहे. 10 चेंडू शिल्लक असेल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 21 धावसंख्येची गरज. आता व्हेरिएशन वाली गोलंदाजी अतुल मात्र करायला लागलाय. आता आपल्या भात्यातील जे प्रॉपर बॉल आहेत ना तो टाकायला लागलाय निखिल. इथे जेवढ्या वेगानं आला ना
तितक्याच वेगानं तितक्याच रागानं बॉल ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पाठवला. यू हिट सिक्सर. थँक्यू सो मच. याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय वंदनीय सुष्मिता वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर रामदासदादा गोवारी, शिवसेना शहर प्रमुख कामोठे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपण झी क्रिकवरती ही स्पर्धा पाहतोय. संपूर्णपणे सौजन्य आपल्याला दादांचं लाभलेलं आहे. ओव्हर टू सर. अंपायर्सकडे लाऊडली अपील झाले. अंपायरचे डिसिजन पेंडिंग आहे आणि खूप काही घडामोडी आता या डिसिजनवरती पाहायला मिळतील. काय घडलंय, बॉलवरती कोणत्या प्रकारचा डिसिजन येईल, अंपायरच्या चेहऱ्यावरचे हावभाव, दोन्ही खेळाडू कक्षामध्ये तुम्ही जर नजर टाकली त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, दोन्ही संघांमध्ये आपण प्रेशराईजपणा, दडपण तुम्हाला पाहायला मिळू शकतं. अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत इथे पोहोचवतील अंपायर्स. बॅट्समन इथे नाबाद असतील. आता येणारे चेंडू शिल्लक असतील 8 आणि गरज आहे 15 धावसंख्येची. 8 चेंडू 15 धावसंख्येची गरज. निखिल आता या मॅच मध्ये एका वेगळ्या ऊर्जेनं बॅटिंग करायला लागलाय. आठ चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. जसे जसे बॉल टाकले जातील जसा जसा हा सामना बदलत असताना पाहायला मिळेल. जसे जसे रन्स येतील तसा समय पोहोचेल संघ गुड मॉर्निंग टायगर. परंतु जसे जसे डॉट बॉल टाकले जातील, विकेट घेतल्या जातील ना, तसा तसा प्राची श्रेयस 11 संघ या मॅच मध्ये शिरकाव करेल. जुई एक्सप्रेसचा हा बॉल आता मात्र कामोठ्या गावाच्या एंड कडे जाणारा सुष्मिता वॉटर सप्लायर्स ब्रँडर सिक्सर. क्षणाला महत्वाची जी फटकेबाजी होती ना ती तो दाखवतोय. इथे हा बॉल पेस व्हेरिएशन होता. पुन्हा एकदा टेम्परामेंट्स मैदानामध्ये तुम्ही पाहिला, कारण क्रिकेटचा सी तुम्हाला सातत्यानं सांगत आला. सी फॉर कंट्रोल, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजंट, के फॉर नॉलेज, ई फॉर एनर्जी, टी फॉर टेम्परामेंट्स. या सर्व शब्दांचा संगम साधून क्रिकेट या शब्दाचा उगम झाला. म्हणजेच आता षटकाराला मागच्या बॉलवरती पुन्हा एकदा 6 मारायला गेलो, विकेट गेली तर मॅच फसू शकते, मॅच आपल्यापासून दूर जाऊ शकते. मग मॅच जिंकायची आहे, माझ्या फटक्यांपेक्षा मला मॅच इम्पॉर्टंट आहे हे दाखवतोय बॅट्समन इथे निखिल. इथे मुख्य व्यासपीठावरती जहानमान क्रिकेट संघ कामोठ्याचे मुख्य सारथी आदरणीय संजय दादा गोवारी यांचा मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे. दादांचा आम्ही शब्दसुमनानी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. तसेच कडू मामांचं सुद्धा आम्ही सहर्ष या ठिकाणी स्वागत करतो. 6 चेंडू 8 ची गरज आहे. 6 बॉल 8 रनची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज येत असताना संदेश ओव्हर द विकेट्स. संदेश 6 बॉल ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 रन क्विकली कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एका एंडला 2 बॅट्समन येतील का, परंतु नाही. इथे 2 रन्स होतील कंप्लीट. टाळ्या वाजवल्या जात आहेत, शिट्ट्या वाजवल्या जातील, कारण जिंकायचं आहे या स्पर्धेमध्ये, आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे. ग्रुप स्टेजची जरी मॅच असली ना, आपण जिंकल्यानंतर आपला प्रवास हा सुखकर होत असतो. येणारे चेंडू शिल्लक असतील आता 5 आणि गरज आहे 6 धावसंख्येची. निखिल आता स्वतःला सिद्ध करतोय, मला प्रसिद्धीच्या झोतामध्ये यायचं आहे. कामोठे, जुई, नौपाडा या प्रीमियर लीग मध्ये नौपाडाचा मी खेळाडू आहे आणि या 3ही गावांना, या विभागाला निखिलची ओळख करून द्यायची आहे. समीकरण 5 चेंडू 6 धावसंख्येची गरज. सामना जितका सोपा वाटतोय ना
तितका सोपा नाहीये, कारण एक चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे युटर्न देऊ शकतो. इथे हा फटका ऑफसाईडला आता येतो. 1 रन्स कंप्लीट होईल. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एका टप्प्याने बॉल उचललाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस वाढल्या. येणारे 4 चेंडू शिल्लक असतील आणि 5 धावांची गरज असेल. 4 चेंडू 5 धावांची गरज. सलामीसाठी आलेला गुणवंत गोवारी हा खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू 5 धावा. मॅचचं चित्र काय असणार, मॅचचा रिझल्ट काय असणार, प्रेक्षक आता जे जे बसले होते ते उभे राहिलेत. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके ठप्प करणारा एक रोमांचक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू शिल्लक असतील 4 आणि गरज आहे 5 धावसंख्येची. 4 चेंडू 5 धावांची गरज. कामोठे जुई नौपाडा या प्रीमियर लीगचा विजय सांगणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 5 धावांची गरज. 4 मध्ये 5 फटका हवेत आहे. फसलाय अतुल, मात्र हे तो काम बनताय बिडू. बास म्हणून झेल बार.
साठी केवळ तुमच्या टाळ्या चालू राहतील. एक चेंडू 2 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका मिस टाइम आहे. फिल्डर पोहोचतील का? आणि के फिल्डर पोहोचले होते. दुसरीचा प्रयत्न आणि अंपायर सिग्नल. बॅट्समन 2 रन कंप्लीट करतोय. विजयाची शाल, विजयाचा गुल्लाल गुड मॉर्निंग टायगर संघानं या मॅच मध्ये उडवलाय आणि त्यांनी जिंकले लीग स्टेजची पहिली मॅच. इथे कॅच नाही तर ही मॅच सोडली या प्लेयरनं आणि एक चांगला मित्र म्हणून खेळ दाखवला बॅट्समन निखिलनं. आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब सुद्धा आपण त्याच खेळाडूला देऊ, कारण शेवटच्या मोमेंटला जो मॅच फिनिश करतो ना तो खरा खेळाडू, त्या मॅचचा खरा हिरो असतो. तर या मॅच मध्ये पडद्यावरती येऊन ज्यानं खलनायकाची भूमिका साकारली तर बॅट्समन निखिल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.